हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी सोयाबीनची भाजी पाहणार आहोत. तर तुम्ही ही भाजी या पद्धतीने नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी 1 वाटी भरून इथं सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत. इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं मी अगोदरच. तर पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण ते सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत. चमच्याने छान असे हलवून घ्यायचे आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपण ते सोयाबीन झाकून ठेवूयात. तर 10 ते 15 मिनिटं आपण हे सोयाबीन असे झाकून ठेवायचे आहेत. नंतर पाहायचं आहे. पहा, आपले सोयाबीन छान असे फुललेले आहेत, छान असे भिजलेले आहेत. पहा, आता त्यातलं आपल्याला पाणी असं घट्ट असं पिळून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने आपण हे सर्व पाणी पिळून काढलेलं आहे. त्यामध्ये अजिबात सुद्धा पाणी नाही. पहा, तर आता आपण इथं वाटण्यासाठी तयारी करूया. तर कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, इथं खडे मसाले घेतलेले आहेत, कोथिंबीर पण घेतलेली आहे. तर तीळ, खसखस, मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता. तर आता आपण हे छान असं कांदा आपला भाजून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर. इथं मी तेल टाकलेलं आहे. तर माझी छोटीच पळी त्यामुळे मी 1.5 ते 2 पळ्या टाकलेला आहे. आपल्याला टोमॅटोचा रस बाजूला काढून टाकायचा आहे, नाहीतर आपल्या भाजीला आंबटपणा येईल. हे पहा, आता आपण कांदा छान असा भाजून घेणार आहोत. हे पहा, कांद्याचा आपला कलर चेंज झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो मधलं पूर्ण ते बिया आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याने आपल्या टोमॅटोचा आंबटपणा जातो. थोडंसं आपण मीठ घालणार आहे, त्यामुळे पटकन असं आपलं टोमॅटो आणि कांदा छान शिजतो. तर आता आपण लसूण घालणार आहोत. इथं 25 ते 30 पाकळ्या मी लसणाच्या घातलेल्या आहेत. 1 इंच आलं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. पहा, छान असा आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे. या मसाल्याने खूप छान अशी आपल्या भाजीला टेस्ट येते. इथे थोडीशी कोथिंबीर मी बाजूला ठेवलेली आहे, नंतर आपल्याला वरून घालायची आहे भाजीमध्ये. तर इथं मी तीळ, खसखस, लवंग, मिरी आणि तेजपत्ता, दालचिनी हे सर्व टाकून घेतलेलं आहे त्या कांद्यामध्येच. तर आता एकसारखं हलवत आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून ते काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये गार होण्यासाठी. इथं मी खोबरं विसरले होते, तर मी परत खोबरंही छान आपलं खिसून घेतलं आहे. ते पण भाजून घेणार आहे आता. हे पहा, तांबूस रंगावर असं छान खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजलं की आपण खोबरंही त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून त्याची छान अशी पेस्ट करायची आहे, थोडंसं पाणी घालून. इथं मी धना पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला, हळद आणि इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे. हा किचन किंग मसाला आहे ना, खूप ह्यानी मस्त अशी टेस्ट येते आपल्या भाजीला. तर आता आपण भाजीला फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी मी परत एकदा कढई ठेवून त्यामध्ये 2-2.5 पळी तेल वतून घेतलेलं आहे आणि आपण जे मसाल्याची पेस्ट केली होती ते कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत. इथं पहा, आता आपण छान असं आपला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एकसारखं हलवत आपल्याला तेल सुटेपर्यंत आपला मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आहे. पहा, पूर्ण कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चापणा गेला पाहिजे आपल्या. तर इथे पहा, मस्तच आपल्या कांद्याला मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहोत. आता मसाले घातल्यावर
2 ते 3 मिनिट आपण छान ही परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आपल्याला, नाहीतर आपले मसाले करपू शकतात. आता आपण इथे सोयाबीन घालून घेणार आहोत. हे पहा, आता मी इथं दुसरीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं आपण जी मगाशी कोथिंबीर ठेवलेली होती ती चिरून थोडीशी घातलेली आहे. पहा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी गरम पाणीच वापरलेलं आहे, अगदी थोडंसं टाकलेलं आहे. मी अजून वरण परत थोडंसं टाकणार आहे. पहा, थोडं थोडंसंच करत टाकायचं आहे. खूप पातळही आपल्याला ही भाजी करायची नाही आणि खूप घट्टही नाही करायची आणि खूप पातळही नाही करायची. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इथं पहा, मी थोडीशी कसुरी मेथी पण घातलेली आहे वरून. किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी अवश्य घालायची आहे, त्यांनी आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता आपण छान अशी ही भाजी उकळून द्यायची आहे बराच वेळ बारीक गॅसवरती. आता आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण अशीच भाजी ठेवून नंतर ना आपण गॅस बंद करणार आहोत. आता आपण हे पहा, आपली भाजी मस्त अशी चमचमीत आणि एकदम रसरशीत अशी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय. धन्यवाद.